हे अपार्टमेंट पाहताय, या खालून आम्ही खूपदा फेऱ्या मारल्यात. सॅम्पल फ्लॅट 3-4दा पाहून पुन्हा मागे फिरलोय. फ्लॅट घेण्याचं हे पाऊल उचलण्याआधी आम्ही एकमेकांना खूप कन्व्हिन्स केलं. राहत्या घराचं भाडं, आमचा खर्च, गावाकडचा खर्च, अनेक कार्यक्रमांमध्ये करण्यासाठीच्या आहेराचा खर्च, वर्षाचं धान्य, महिन्याचा किराणा, भाजीपाला, दूध सगळ्या गोष्टी विचारात घेता आपल्याला इतक्या मोठ्या घराचा हप्ता परवडेल का? आपण करू शकू का? असा प्रश्न निर्माण व्हायचा आणि आम्ही माघार घ्यायचो. नवऱ्याने आमच्या लग्नाच्या खर्चाचा भार स्वतः उचलला होता. तशी त्यांचीच इच्छा होती म्हणा, पण त्यामुळे सर्व सेव्हिंग्ज संपले होते. लग्नानंतरच्या 6 महिन्यांचा जो कालावधी होता, तो खूप तणावात गेला होता. आणि आता जर घर घेतलं, तर आपण पुन्हा त्याच आर्थिक तणावातून जाऊ का? असं वाटायचं. पण मग मीच आग्रह धरला, की सतत घर बदलण्यापेक्षा आपण आता हे पाऊल उचलूच यात. होईल सगळं, आपण करू शकू. निर्णय घेतला, की मार्ग मिळतात. हा विचार करून 5 महिने खोळंबलेला आमचा निर्णय आम्ही घेऊन रिकामे झालो. डाउन पेमेंटसाठी खूप ओढाताण करत जुळवाजुळव केली. माहेरून तात्पुरती मदत मिळाली. आपण कितीही स्वबळावर सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं, तरी गरजेची मदत खूप महत्वाची ठरते. आणि आता फायनली आपण ह्या फ्लॅटला आपलं घर म्हणू शकतोय. आपण स्वतःवर विश्वास ठेवत निर्णय घेत गेलो आणि कष्ट करायची जर आपली तयारी असेल, तर नक्कीच आपण आपली स्वप्न तर पूर्ण करूच शकतो आणि इतरांप्रतीची आपली कर्तव्य सुद्धा आपण स्वबळावर पूर्ण करू शकतो. शून्यातून आपण उभं राहू शकतो. कोणी आपला आधार बनो ना बनो, आपण प्रत्येकाचा आधार बनूया. स्वप्न बघूया आणि एकमेकांच्या साथीने ती पूर्ण करण्याचा प्रयत्न सुद्धा करूया.